येस अँड वेलकम बॅक टू डे 25. भाई मला माहीत नाही आता आपल्याला कुठं जायचं आणि कसं जायचं काय जायचं ते पण मला काहीच आयडिया नाही आहे. पण मला ना एवढी झोप आहे ना माझ्या ह्याच्यावर काय डोळ्यावर. तर आता माझे ते गाणं आहे ना मेरी आंखें नम मेरे स्ट्रगल देख तसं वाला झालं आहे. डोळ्यात झोप आहे बट मेरी स्ट्रगल देख तसं वाला आहे. ओके हे सगळं अरे कुठला काय मोकळं काहीच नाही का? कारण की मला आत्ता याला काढून नुसतं हां दमले लागतो आजकाल मला. म्हातारा झालो यार मी तर. ओके काय की तो कॅमेरा जरा असा नीट ठेवायचा अजून काय नाही. सिरियसली कधीच एवढा असा का हेल्मेटमुळं? ओके हां हेल्मेटमुळं तसं वाटतंय. अँड येस वेलकम टू डे 25 ऑफ डेली पोस्टिंग ऑन यूट्यूब. काय पण पोस्ट करा भाई पर्यंत करा. मेन कसं आहे की आता ऐका हां ह्याला टाईट करा आणि चला. अँड हॅपी दिवाळी टू ऑल. माझी बॅग नीट नाही आहे भाई. मेरी स्ट्रगल देख स्ट्रगल. सिरियसली त्या गाण्यासारखं माझी हालत आहे आत्ता. मेरी आंखें नम माझे डोळे पण तसेच झालेत. एक तर मी झोपलो रात्री किती वाजता माहिती का? 3 वाजता झोपलो. कारण की मी व्हिडिओ एडिट म्हणजे तो व्हिडिओ म्हणजे रेकॉर्ड झाला आहे पण ते एक्सपोर्टच नाही होत आता. एक्सपोर्ट एवढा स्लोली एक्सपोर्ट होत होता ना, बरोबर एक्सपोर्टच नाही होत होता आणि सारखं क्रॅश व्हायचं एक्सपोर्ट करण्याच्या वेळेस. तर त्यामुळे तो पण एक सगळ्यात मोठा झोल होता माझ्या ह्याच्यात की सारखं क्रॅश व्हायचं. मग मी जराशा पार्टमध्ये म्हणजे 5-5 मिनटाच्या पार्टमध्ये त्याला एक्सपोर्ट करत आलो मी. मग कुठंतरी एक पूर्ण व्हिडिओ झाला माझा तो. बाईकस ते हे बघ चुतिया देखो चुतिया. 2 रुपयाच्या पेट्रोलसाठी आपल्या जीवाची मुंबई तर होईलच अगर कोणी ठोकल्या तर. आणि आता माहीत नाही रे मी कुठे जाऊ. कारण की मी ह्या साईडला जाऊन बोर झालो आता. जाऊन बोर झालो का एकटा जाऊन बोर झालो आता. तसं पण आहे बघायला लागणार आहे आता कोणता पार्टनर एव्हरी सॅटर्डे राईडसाठी. 2-3 जण आहेत रे पर्यंत. ते 2-3 जणांचं रायडिंगचं कसं आहे ते 50 किलोमीटरच्या पुढं नाही जात. मग त्यांचं आहे की लाईक जरासं जायचं नुसतं जाण्यासाठी जायचं ते वाला नाही जमत ना. आपलं कसं एकदा राईडला गेलं तर बाईक ऑलमोस्ट 100-200 किलोमीटर तर जायला पाहिजे. टँक जो फुल आहे जो एमटी पर्यंत टँक जायला पाहिजे असं आहे आपलं. तर तेच बघायचं आहे. आणि काय नाही फुल एमटी. माझं एक तर आहे की कुठं तर एक मी लास्ट टाईम याच म्हणजे असंच डिसेंबरच्या ह्याच्यातच मी एका जाग्यावर गेलेलो तर तिथं बघायचं आहे. शेट यार आता माझ्याकडे पैसे पण नाहीत काय वर असे. इफ त्यांनी मागितले तर माझ्याकडे काहीच नाही आहेत द्यायला. सिरियसली काय नाही आहे. बघू. आणि काय ऊन आहे यार कसला भुगा आहे ऊनचा. ॲक्च्युली मी रात्रीनं 3 वाजता झोपलो आहे. 3 वाजता झोपलो पण 6 वाजता ऑटोमॅटिकली असलं स्वप्न आलं ना
त्या स्वप्नातच मी उठून गेलो आणि त्यात उठलो. त्यात अर्धा तास मी असंच बेडवर असंच पडलेलो. मग त्याच्यानंतर हे बघा चुत्या, देखो चुत्या, 30 सेकंड पण नाही थांबू शकत. आणि त्याच्यानंतर मी उठलो, असंच रेंगळतच होतो बेडवर. तर मी बोललं की लाईक असं बेडवर पडण्यापेक्षा आपण मग राईडवर जाऊ. माझं असं आता राईडवर निघालो आहे. वाजले असेल आता 8. मला पण कायच आयडिया नाही. मेन झालं आहे की मी ब्लूटूथ हे काहीच कनेक्ट नाही केलं आहे. आता मी कुठं तर थांबेल, ब्लूटूथ चालू करेल आणि त्याच्यानंतर परत आपण व्हिडिओ चालू करेल. कारण की गाणे पाहिजे ना, गाणेच नाही ऐकू शकत तर मी काय करणार. तर तेच आहे. तर भेटू तुम्हाला पुढं कुठं तर, अजून पुढे भेटू जरा. टाटा टी टाटा, बाय बाय. हो हो हो, कशासाठी ब्रेक दाबला भाई एवढा जोशमध्ये येऊन. अजय देवगण, तो नाही का अजय देवगण 2 बाईकवर कसा थांबून येत असतो, तसंच आहे बघ. हे बघ, हे बघ बाई, डेरा तर बघा, लक्स कोझी, अमूल माचो आणि लक्स कोझी दाखवत फुल आहे. आता मला इथं थांबायला तर लागणारच आहे, कारण की मला ब्लूटूथ जॉईन करायचं आहे. मी ते केलं नाही आहे. खूप कंटाळा आला मला इथपर्यंत यायला, कारण की गाणे नाही आहेत ना, काय नाही आहे. तर 2 मिनटासाठी थांबू, एकदा गाणे सॉर्ट आउट करू, गाणे आणि हे करून. कारण की कसं की व्हिडिओ चालू केला आहे तर मी गाणे ऑन ऑफ करू शकतो. पण इफ गाणेच नसणार 3-4 तासाच्या राईडमध्ये, ह्याला माझा तर भुगा होऊन जाईल, भुगा. तर चला भेटू, 2 मिनटात भेटू आपण. परत आपण ब्लूटूथ केलेत, मस्तपैकी गाणे बिणे लावलेत. आणि आता मला हे मला लास्ट म्हणजे 2-3 वर्षापासून मला हे लाईन बोलायची होती सगळ्यांना. टू ऑल, म्हणजे जेवढेही बाईकर्स आहेत, बाईक चालव म्हणजे रायडर्स आहेत, बाईक चालवतात, कोणी पण आहेत, काय पण आहेत, टू ऑल द रायडर्स. आता कसं दिवाळी आहे, सगळं आहे, तर तुम्ही मोती स्नानांची ती व्हिडिओ बघितला असेल की उठा सकाळ झाली, मोती स्नानांची वेळ झाली. ते तसंच टू ऑल द रायडर्स इट इज लाईक उठा सकाळ झाली, राईडला जाण्याची वेळ आली, अँड हॅपी दिवाळी. हा एक लाईन आहे. आणि अजून एक होतं माझ्या ह्याच्यात की लाईक टू ऑल माय रायडर्स, म्हणजे सगळे जेवढे रायडर्स आहेत त्यांच्यासाठी, उठा सकाळ झाली, राईडला निघण्याची वेळ आली, अँड हॅपी दिवाळी. आता ऑप्शनमध्ये बघा तुम्हाला कुठला आवडते, काय आवडते. तसं तुम्ही दिवाळीसाठी काय तर करू पण शकता, म्हणजे दिवाळीसाठी काय असा व्हिडिओ हे करायचं तुम्ही पण करू शकता माझा ऑडिओ यूज करून. सो यूज इट. ब्रो चलो यार, आता माझ्याकडे काहीच नाही, म्हणजे बोलायला आत्तासाठी काय नाही माझ्याकडे. कारण की कसं झालेलं की रात्री मी कधी आलेलो याच रोडवर व्हिडिओ बनवण्यासाठी, तर मी जाम बडबड केली. तर त्या बडबडमध्ये माझं बडबड आता करायचंच, काय बडबड करू तेच मला नाही कळत आहे. तर बघू आता पुढं काय असेल, इंटरेस्टिंग असेल तर काय असेल. कारण की मला मेन ते शिकायचं आहे की लाईक व्हिडिओ छोटे आणि इन्फॉर्मेशन आणि हे फटाफट कसं द्यायचं. तर आता बघू, लेट्स एन्जॉय. अपडेट द्यायची आहे की असं काय मागे काय खास बीस काय झालं नाही. आता आपण कर्जतच्या इथपर्यंत आलो, इथून लेफ्ट मारणार तर कर्जत येणार, पण आपल्याला स्ट्रेट जायचं आहे. आपल्याला जायचं आहे रोहा साईडला, रोहा. येस ब्रो. ओ माय गॉड. ओके, तर आता आपण आलो आहे आणि रोहा साईडला जायचं आहे. मला काय माहिती, असंच वाटलं. मी रोहायला पण खूप साईड गेलो यार. मला आता या साईडने ना आता जरासा ना आता बोर व्हायला लागलं या साईडला जायला. पण मला ठाणे बिण्या साईडची ट्रॅफिक पण नाही घ्यायची आहे ना.
ठाणा त्या साईडची म्हणजे भाई कसली खतरनाक ट्रॅफिक असते माहिती. आणि आत्ताच्या ह्याच्यात म्हणजे हे सगळं जॅकेट विकेट घालून असल्या टेम्परेचरमध्ये त्या ट्रॅफिकमध्ये थांबणं म्हणजे अंगाचा भुगा करून घ्यायचं. इगतपुरी त्या साईडला गेलं ना, माझी इच्छा आहे इगतपुरी साईडला जाण्याची. तेच आहे मेन ट्रॅफिक. जे कल्याणच्या त्या कल्याण फाटापासून जी ट्रॅफिक चालू होते ती ठाण्यापर्यंत ट्रॅफिक राहते यार, अजून काहीच नाही. इथं कसं की आपण एकदम सुसाट आलो पनवेलपर्यंत, एकदम सुसाटपर्यंत घरी, तिथून सुसाट कुठेही जायचं या साईडला जाऊ शकतो. तर तेच एक आहे. सो लेट्स सी कसं करायचं आहे आता आपल्याला, बघू आणि एन्जॉय करू दिवस आपण आपले. राईट, लेट्स एन्जॉय. राईट मारून ते मागच्या रस्त्याने आपण आता इथं जाणार, काय आपल्या इमॅजिकाच्या रोडला लागणार. आता आपण इथून राईट मारायचा आहे, पुढच्या चौकातून राईट मारून आपण, म्हणजे आता हे मला गावाचं नाव नाही माहीत, इज्जतीत बोलतोय, मला नाव नाही माहीत. भाई हे नॉकिंग साऊंड माझ्या बाईकमधून आहे काय? नाही सॉरी, मला असं वाटलं की असं ठक 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 कसला तर आवाज येतो, तर मला वाटलं माझ्या बाईकमधून काय आवाज यायला लागला का काय. हो चांगलं मोठं इलेक्ट्रॉनिक. ओके, हा माझ्याच बाईकमधला आवाज आहे. कसला आवाज आहे माहीत नाही, एकदम जोरात होता यार आवाज तो. हे बघ काय तर आपटतंय. काय तर आपटतंय, काय आपटतंय ते नाही माहित आहे. काय तर आपटतंय. एका वेळेस राईड कॅन्सल करून परत घरी गेलेलं ते मला परवडेल, पण हे आपटणं आवाज मला परत पुढे कुठे गेलो आणि काय झालं तर त्यापेक्षा चांगलं. आणि ते हे होतं आहे काय, असं कंटिन्यूस असं लागल्यासारखा आवाज होतो आहे. भाई एका वेळेस मी परत मागे गेलेलं मला परवडेल, सिरियसली बोलतोय. काय तर आहे, चेनला आवाज येतोय. नॉकिंग साऊंड खूप येते बाई. एका वेळेस मी परत रिटर्न गेलेलं ते मला परवडेल, पण पुढे जाऊन अडकणं इज नॉट अ थिंग फॉर मी. कारण की एकदमच यायला लागला आवाज हा. असं कळत पण नाही काय. हे बघ काय तर इंजिनचा आवाज येतो यार, सिरियसली. नको, मी परत रिटर्न चाललो आहे. सॉरी, आजची राईड आपण इथंच हे करू. कारण की इंजिनमधला आवाज आहे का कसला आवाज आहे तो मला नाही माहीत. नॉकिंग आवाज आहे, एकदम जोरात आवाज आहे. आणि मी लिटरली मला म्युझिकमधून पण आवाज आलं आणि एकदम अचानक चालू झाला तो आवाज. तुम्हाला पण आवाज येईलच. हे बघा आता काय नाही येते, पण कधी मी गेअर चेंज करतो ना, हे बघा आता अजून यायला लागला. माझी क्लच प्लेट तर नाही गेली सिरियसली.
नाही यार, माझी क्लच प्लेट तर नाही गेली. हे बघा आवाज यायला लागला परत. आणि लिटरली मी भाई एका वेळेस अशा स्लो कंडिशनमध्ये मी घरी पोचलेलं मला परवडेल, पण मी पुढं कुठं जाऊन अडकणं हे माझ्यासाठी हे नाही आहे, म्हणजे ऑप्शन नाही आहे माझ्यासाठी ते. पाहिजे तर आत्ता कसं की आज सॅटर्डे आहे, मी एका वेळेस आहे ना, म्हणजे सर्व्हिस सेंटरला जाता तर सर्व्हिस सेंटरलाही सोडू शकतो ही गाडी, असंही करू शकतो. पण आता हे बघा, मला फील होतं आहे, मला तो व्हायब्रेशन पण फील होतं आहे आणि मला सगळं फील होतं आहे. म्हणजे बाईकला ना ते खाटखुट काय तर सारखं लागतंय. चेन लूज झाली का ते पण नाही माहीत का काय झाले, ते मेन बघायला लागणार आहे. मी काय या स्पीडमध्ये स्लोमध्ये घरी पोचलेलं मला परवडेल. इवन जाण्यापेक्षा दिस इज द बेटर थिंग. आणि तुम्हाला पण असं कधी वाटलं ना की भाई नाही कॉन्फिडन्सचं काय नाही, पण ॲट द एंड अडकल्यानंतर काय करायचं. आणि आत्ताही बघा मला आवाज येतोय माझ्या याला ना, आय कॅन फील, माझं ढुंगण आहे ना असं फील करू शकतं की काय तर रॉंग आहे बाईकमध्ये. ते खाट सारखं जोरात लागतंय. आणि आधी येत नव्हतं हे आवाज, हे आता एकदम मध्येच इथंच कुठं तर चालू झाला आवाज येण्याचा. त्यापेक्षा एक मोठा कुठला इश्यू होण्यापेक्षा असं गेलेलं इज वे बेटर आय थिंक. तर बघू आता. नाहीतर मला असं वाटतं की बाहेर कुठं सर्व्हिसिंगला मी मोस्टली आपल्या हिरोमध्येच देतो सर्व्हिसिंगला, पण एका वेळेस मी यावेळेस विचार पण करतो की बाहेर द्यायचं एकाला. एक आहे चांगला आहे नेरूलमध्ये, तर त्याला द्यायचं माझं चालू आहे जरासा. तर बघू. मी सिरियसली माझी आत्ता लिटरली फाटली आहे. फाटल्यापेक्षा माहीत नाही काय झालं आहे, कारण की तो नॉकिंग साऊंड एकदमच आला आहे. की माझी क्लच प्लेट गेली आहे का काय गेलं आहे ते मेन आता मला असं वाटतंय. का माझी चेन लूज झाली आहे का, चेन असते ना, चेन लूज झाली का ते नाही माहीत. आणि असं पण नाही रे, माझं इंजिन ऑइल पण, म्हणजे माझं इंजिन ऑइल अजून 2000 किलोमीटर जाऊ शकतं. तेव्हा ना आता मी असं चालवतोय ना, मला तो व्हायब्रेशन आणि ते एकदम असं वेगळं वाटतंय बाईकला चालवण्याच्या वेळेस आणि याच्या वेळेस. आता एकदम आता उलटं हे वाटायला लागलं. तर आपण जरा आता बंद करू व्हिडिओ आणि जरासा स्लोमध्ये जायचं, बघू कसं जायचं आहे. वाटतं एका वेळेस माझी क्लच प्लेटच गेली आहे असं मला वाटतंय. बघू यार, जाता जाता मी विचार करतो की जाता जाता सर्व्हिसिंगला टाकून देऊ बाईक. इफ असेल इथं तर देऊनच टाकू, खाली फोट रिक्स नको घ्यायला काय पण. आणि टाईमच आहे, पण आज कसं धनतेरस आहे त्यामुळं मला जरासा एक हे पण आहे की लाईक बाईक द्यायला पाहिजे सर्व्हिसिंगला. त्यामुळं तर चला बघू काय असेल ते. काय असेल तर मी अपडेट करेल तुम्हाला लोकांना, पण आत्ता तर मला आरामात जायचं आहे. चलो देन, बाय. आवाज आहे काय, ॲक्च्युली नाही माहीत कसला आवाज आहे, पण एकदम मी असं बाईकवर हात पण लावला ना तर असं म्हणजे असं वेगळं व्हायब्रेशन काय तर हे होतं आहे मला पण. मला ॲक्च्युली आता बघायला लागणार आहे, त्यामुळं मी बोललो की स्लोमध्ये आपण जाऊया घरी. आता काय नाही वाटत आहे.
आता काय नाही वाटत आहे, पर्यंत तिथं एकदमच असं जाणवत होतं. म्हणजे मी कधीपासून U-टर्न मारून पुढेपर्यंत आलो ना, तसं जाणवत होतं की लाईक काय तर झालंय बाईकला, आणि असं एकदम झटके देत होती. म्हणजे गिअर कधी शॉर्टर गिअरमध्ये मी हे करत होतो ना, तर असं एकदम नॉकिंग आवाज येत होता, ठक 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 ठक. मला असं वाटलेलं की बाजूबाजूमध्ये काय आहे का, पर्यंत तसंही नव्हतं. ते माझ्या पायाला आणि माझ्या पूर्ण ते व्हायब्रेशन जाणवत होतं की हां, हे माझ्या बाईकमधूनच आहे. तर बघू यार आता काय का, मला वाटतं चेन लूज झाली आहे, ते एक आहे का काय झालं आहे मला काहीच नाही माहीत. लिटरली माझी अशी फाटून 4 झाली आहे बाई. जाणं बाई फाटून 4 म्हणजे बाई घरी जातपर्यंत काय नाही व्हायला पाहिजे ते. आणि असं पण मला पुढच्या आठवड्यात त्याला सर्व्हिसिंगला द्यायचीच होती बाईकला. तर बघू आता कसं करायला लागेल आपल्याला, आपण करूया याच्या. असं मला तर नाही वाटत क्लच प्लेट जळली आहे, कारण की काय माहीत नाही यार, 14-15,000 किलोमीटर पण झाले, जाऊ पण शकते नाही पण जाऊ शकते. बट लिटरली तो नॉकिंग साऊंड आणि ते ना, तो एवढा बेकार होता ना, खूप बेकार होता तो. नाही तर मी अक्षरशः बोलू ना, मी ती आता आजची राईड मी तिथून असंच पुढे गेलो असतो ना, मी एन्जॉयच नाही करू शकलो असतो. कारण की 24 तास माझ्या म्हणजे 24 तास माझ्या जे डोक्यात तोच विचार, भाई आवाज 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 आवाज, अजून काहीच नाही. त्यामुळे मी राईड अक्षरशः एन्जॉय नाही करू शकलो. आत्ता पण मला तो आहे ना, आता परत हे झाला, मला जाणवतंय की काय तर बाईकमध्ये रॉंग आहे करून. तर आता माहीत पण नाही की लाईक सर्व्हिस सेंटरचं काय चालू आहे, सर्व्हिस सेंटर चालू आहेत का बंद आहेत, काय दिवाळीसाठी सुट्ट्या आहेत ते पण आहे का काय, ते पण बघायला लागेल. कारण की कसं आहे की उद्यापासून दिवाळीला सुट्टी असेल, पुढचे 3 दिवस म्हणजे सर्व्हिस सेंटर आणि हे बंद असेल, तर माझी बाईक देऊन पण फायदा नाही. कारण की एकतर आज त्यांनी दिली, आज एक तर गडबडीमध्ये लोक काम करणार, त्यापेक्षा एक आहे की लाईक दिवाळी संपली ना, थर्सडेला सकाळी जाऊन बाईक द्यायची. कधी पण बाईक तर मला नाही वाटत मी चालवेल. का माझं ऑइल का माहीत नाही यार, ऑइल पण कमी झाले का काय ते पण माहीत नाही. पण सिरियसली मला रिस्कच नाही घ्यायची पुढे जायची. चला मग बघू जरा काय असेल, काय झालं तर मी परत हे करेल तुम्हाला कॉल, कॉन्टॅक्ट काय असेल ते. तर आत्तासाठी सिरियसली यार मला तरी असं असतं ना की इंट्युशन असतात ना तुमचे, इंट्युशन माझे असं होतं की सकाळपासून असं 50-50च होतं की लाईक राईडला जाऊ का नाही. पण आता या ह्याच्यानं तर असं झालं की लाईक नो, एका वेळेस बाईकला मी पुढं राईडला घेऊन जाऊन बाईकचा भुगा होण्यापेक्षा मी असं गेलेलं मला खूप परवडेल. तर बघू, चलो देन, बाय बाय. बघू आता कसं काय करायचं आहे. वाटतंय आता की मी फर्स्ट गिअर साला आता हर एक डोक्यात आहे ना असा वास, आता समोरच्या याचा गाडीचा टायरचा जळलेला काय कसला तर वास येतोय, त्याचा वासाने आता मला त्याचं टेन्शन की आपल्या गाडीमधून काय नाही येतं ना. कसं झालं की फर्स्ट गिअर ठीक पडतोय, सेकंड गिअरवर जरासा प्रॉब्लेमॅटिक व्हायला लागलाय. सेकंड गिअर हार्ड पडायला लागलाय माझा.
तर सेकंड गिअर आहे ना माझा जरासा हार्ड पडायला लागलाय, माहीत नाही का. आणि आता एकदमच मध्येच आवाज येतोय, मध्येच हे होतोय आणि माझ्या डोक्याचा आता भुगा वर चाललाय त्यावर, त्या आवाजाच्या भीतीमुळं. तर मी आता आरामात पुढं जायचं. या स्पीडमध्ये आपण व्हायब्रेशन्स ॲक्च्युली जास्त यायला लागले आता बाईकवर. तर या स्पीडवरती असं एकदम चिल होतच जाणार आहे. मी घरी जाणार, नेक्स्ट थर्सडेला बाईक सर्व्हिसिंगला द्यायची मग. कारण की आत्ता आज देऊन काहीच फायदा नाही, कारण की उद्याच्या सुट्टीसाठी सगळे हे असणार आहे. हो आफ्रिकन यार, आफ्रिकन सिरियसली मला आवडते. पण लिटरली यार माझ्या आवाजामुळे मला आता असं झालंय ना, कारण की फर्स्ट गिअर खूप स्मूथ पडतोय, सेकंड गिअरवर आहे ना जरासा प्रॉब्लेमॅटिक होतोय. सेकंड गिअर जरासा मला आता हार्ड वाटायला लागलाय. एक तर आहे की इंजिन ऑइल कमी झालंय, व्हायला तर नाही पाहिजे इंजिन ऑइल कमी, कारण की मी टॉकअप केलेलं आहे त्याचं. कारण की आपण नेहमी टॉपअप पण करत असतो, जसं इंजिन ऑइल म्हणजे 1000 किलोमीटर नंतर मी ऑलवेज इंजिन ऑइल चेक करतो. आणि इफ कमी वाटलं का काही असेल तर मी जरासा टॉपअप पण करतो त्याच्यात. म्हणजे एक 50 ml 20 ml त्यात मी टॉपअप करतो. तर ॲक्च्युली तसं व्हायला पण नाही पाहिजे. हो आणि पिकअप का मला माहीत नाही यार, का एअर फिल्टर माझा एकदम चोक झाला आहे ते पण आहे का. एअर फिल्टर मला चेंज करायला लागणार आहे, चेंज नाही क्लीन करायला लागेल मला बेसिकली एअर फिल्टर. बट लिटरली माझी आता हे झाली आहे, फाटून 4 असतात ना तसावाला सीन झालं आता. त्याला पण आत्ता जो ग्रुप गेला ना तसा पाहिजे की त्यात सगळे मिक्स होते माहिती. एक्सपल्स 200 वाला होता, त्यात एक आफ्रिकन म्हणजे ती आता कुठल्या CCची होती, होंडाची ती नाही माहीत. पण असं पाहिजे की लाईक कितीही मोठी CC असू दे का लहान CC असू दे की तुम्ही सगळे एकसाथ जायला पाहिजे. की एक कम्फर्ट स्पीड आहे ना तसं पाहिजे. कारण की नाही तर काय होतं की लाईक ज्याची मोठी CC आहे तो आपला ताणवतोय आणि ज्याची लहान CC तो आपला घर त्यामागे मग ग्रुप जरासा मग असंच बनतो यार की तुम्ही मोठे आणि लहान CC सगळ्यांना ॲड केलं तरच ग्रुप हे होत जातो, बनत जातो. नाही पण सिरियसली मला खूपच हे झालं. पण माझा डिसिजन पण राईटच आहे की मी परत रिटर्न जायचा, की जास्त पुढं म्हणजे असं नको की काय होईल जे होईल करून असं हे नाही करत आहे. मला ते एक बरं वाटतंय. नाही तर लोक असतात ना की भाई आता राईडला आलो आहे की गाडीमध्ये काही होऊ दे, आपण हेच नाही करायचं काय आपलं बघायचं नाही, राईड नंतर बघूया भाई. आपलं नाही भाई, माझ्यासाठी ही बाईक माझ्या बायकोसारखी आहे. जसं बायकोला मेंटेन करायचं असतं तसंच बाईकला पण मेंटेनन्स करायचं असतं. तर माझ्यासाठी ही माझी बायको आहे, तर मी नाही त्याला असं इग्नोर नाही करू शकत. मी त्याला अशा छोट्या छोट्या गोष्टीला हे करून. आणि व्हायब्रेशन्स ॲक्च्युली वाढलेत म्हणजे नॉर्मलपेक्षा जे असतात ना, जे तुम्हाला मी मागे बोलवतो व्हायब्रेशन्स आहेत तसेवाले व्हायब्रेशन आहेत. आता ते मला बघायचं की लाईक हाऊ टू सॉर्ट इट आउट. तर बघू आता, करू कसं करायचं आहे, कसं होईल ते बघायला लागणार आहे. तरी आपण ऑलमोस्ट पनवेलच्या टोल नाक्यापर्यंत आलो आहे. इफ काही झालं तरी
मी कोणाला तर फोन करून ॲक्च्युली बोलू शकतो, नाही तर कोणतरी इथून मला टो करून तो घेऊन जाऊ शकतो मला. इफ कुठलाही रायडर असेल का काही असेल तो मला टो करून तर घेऊन जाऊ शकतो पनवेल, म्हणजे पनवेलच्या हिरोच्या सेंटरपर्यंत. आणि आता मी JNPT रोडवरतून पण नाही जाणार. मला वाटतं वी लाईक इट्स बेटर टू गो बाय द हायवेच्या साईडनीच. पण एकच आहे की मी गाडी थर्सडेलाच देईल सर्व्हिसिंगला. सो लेट्स सी, लेट्स डू इट. कारण की माझ्यात आहे यार अजून एक 600 का 700च त्या ओडोमीटरवर येतं ना की 700-800 किलोमीटरनं तर तुम्हाला सर्व्हिसिंग करायची. तसं अजून आहे. मी ऑलमोस्ट मी 300-400चं कधी 300-400 किलोमीटर आधीच मी देत असतो सर्व्हिसिंगला. तर आता माहीत नाही कसं आहे. आणि पहिली टाईमच मला हे झालं की असं हे झालं आहे की हा वाला फिलिंगवाला असतं ना की एकदम, नाही तर असं कधी होत नाही माझ्या बरं. आणि मी कधी असं हे नाही करत. पण ॲट द एंड यार काय करायचं. हे बघा परत आला आवाज. गाडी स्लो झाली नाही बघा. मला तो फील येतो आवाज, म्हणजे काय तर असं, म्हणजे बाईकच्या बॉडीला ना असं काय तर घासते का काय तर आपटतंय. एक तर चेन लूज झाली आहे मला असं वाटतं. चेन लूजच्या ह्याच्यामुळं आवाज आहे. एक तर ते का काय माहीत नाही. पण माझ्या म्हणजे ते बाईकला असतं ना की लाईक असा खाट आहे आवाज येतोय. सो बघू आता कसं आहे. हाय सिरियसली मी तुम्हाला सगळ्यांना बोलतो की असं काय तुमच्या बाईकवर असं होत असेल ना, भले तुम्ही किती गँग बरं असेल का काही असेल, तुम्ही किती रायडिंग ग्रुपमध्ये असेल का काही असेल, पण असं तुमच्या बाईकला आणि तुम्ही कॉन्फिडन्स नसेल ना पुढे जाण्यासाठी, सिरियसली तुम्ही रिटर्न व्हा, काही फरक नाही पडणार आहे. रिटर्न गेलेलं परवडेल तुम्हाला परत. हे पुढं जाऊन काय खराब होण्यापेक्षा हे केलेलं सगळ्यात बेस्ट आहे. जसं मी आत्ता करतोय. दिस इज द बेस्ट डिसिजन. तुम्हाला पण असंच करा की इफ तुम्हाला असं वाटत असेल ना तुमच्या बाईक बरं हे होतं ते होतं, सरळ रिटर्न जावा. काही येणार आहे, कोणी काय बोलायचं काही विचार नको करा. कारण की तुमची बाईक आहे, तुमचा लाईफ आहे, तुमचं सगळं आहे. बाईकचे घोडे नाही लागायला पाहिजेत कधी पण, मेन ते. तर चला करूया काय तर पुढं जाऊन. ए बाई थांब ना, एवढा हॉर्न वाजवायचा नाही. माझा गेअर नाही. मला एका वेळेस वाटतं की माझी क्लच प्लेट जराशी हे झाली आहे. आय फील इट. बाकीचं नाही माहीत पण मला असं वाटतंय. ओके रेकॉर्डिंग चालूच आहे, बंद करा पाहिजे. तर आता मी ना गावठीसारखं आपलं नेहमीसारखं मी असं खाली उतरून पण नाही चालू शकत, कारण की माहीत नाही काय झालं. हे बघा, कॅन यू हिअर द साऊंड. का मी आत्ताच देऊन टाकू सर्व्हिसिंगला. मला ॲक्च्युली असं खूप वाटतं की खाली उतरून असं धाडधूड घेऊन जाऊ. पण मी नुसतं आवाजामुळं आणि त्या ह्याच्यामुळं मी काही नाही करत आहे, कारण की तो आवाज पुढे वाढायला नाही पाहिजे यार. बोच्या चला. पण स्पीड जराशी घेतली ना, स्पीड पिकअप केला ना तरी हे नाही. पण हे बघा
इफ येतोय का मध्ये खट 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 आवाज? भाई कुठून जायचं आपल्याला? पुढून आहे का? पनवेल मग एक शिराला. हां साला मी एवढ्या टेन्शनमध्ये विसरलो पण की पनवेलला कुठून आज जायचं आहे. विचारू तर या लोकांना. इफ घेत असेल तर ठीक आहे यार, इफ नाही घेत असेल तर नाही घेत असेल तर नाही घेत असेल म्हणजे आजच्या ह्याच्यात. कारण की उद्या आता सुट्टी आहे सगळ्यांना दिवाळीची. तर ते काय हे बघ, हे सगळे ना इथून रॉंग साईडने येतात बघा, आईच्या गावात त्यांच्या सगळ्यांच्या. टेस्ला, आई शपथ टेस्लाच आहे ना? हां ही नवी मुंबईची फर्स्ट टेस्ला आहे ना? काय तर होतं ना, नवी मुंबईची पहिली टेस्ला. साला पण एकदा खराब झाले तर घोडे लागेल की लोकांचे. नाही मी आत्ता पण मी बोलू ना, मी डिसिजन खूप चांगला घेतो की आपण सर्व्हिस सेंटरला गाडी घेऊन जाऊ. काय होईल ते बघूया आधी आपण. दॅट इज द बेस्ट थिंग आय थिंक सो. बाय लिटरली मी सर्व्हिस सेंटरच्या जवळ आलो आता. नुसतं सर्व्हिस सेंटरवाल्यांनी ना घाई नाही करायला पाहिजे. आज बाईक काही करायला ना घाई नाही करायला पाहिजे त्या लोकांनी. माझं नुसतं एवढंच एक आहे. ओ माय गॉड, कुठं लावू? बाईक कुठं लावू? बाईक लावू का इथं? इधर लगा तू इधर सर्विस, इधर लगा दूँ बाइक? सर्विसिंग के लिए देना है. ओके कभी तक है? कब चालू होगा? 20 तारीख के बाद. ठीक है. ओके सर्व्हिसिंग बंद आहे तर 20 तारखेनंतर सर्व्हिसिंग चालू होईल. पण ठीक आहे, मी ट्राय तर केलं सर्व्हिसिंगच्या याला देण्यासाठी. मी ट्राय तर केलं की लाईक उद्या असं काय नाही होईल की लाईक 20 तारखेनंतरच सर्व्हिसिंग चालू होणार आहे. आता सर्व्हिस सेंटर तर बंद आहे. माझी चूक काय झाली माहिती मेन, की मी थांबलेलो ना तिथं मध्ये दुसऱ्यांदा कधी थांबलेलो पनवेलच्या 5-10 किलोमीटर आधी. मला ना फोन करायला पाहिजे होता. मला हिरोला फोन करून विचारायला पाहिजे होता सर्व्हिस सेंटर चालू आहे का नाही आहे. इफ चालू असेल तर मी त्यांना विचारलं असतं की लाईक मी येऊ सर्व्हिसिंगला देऊ का बाईक. पण मी नाही मी फोन नाही केला. अगर फोन केला असता त्यांनी बोललं सर्व्हिस सेंटर बंद आहे तर मी तिथून तसंच मागून गेलो असतो. मला हे 10 वेळा म्हणजे गेअर चेंज करा, हे चेंज करा, त्याची जरूरत नाही झाली असते. काय माहीत नाही यार, असं कधी झालं नाही आहे. पण काय इंजिन जरा मला असं वाटतं की जरासं इंजिन ऑइल काढून नवीन इंजिन ऑइल टाकू का असं बघायला लागणार आहे. कारण की गेअर माझा आता ना जरासा असा हार्ड पडतो आहे. एका वेळेस क्लच प्लेटच गेली आहे. क्लच प्लेट जायला तर आली असेल, नाही तर ऑइल कमी झालं आहे. मला असं 100% वाटतं आहे.
भाई तिथून जायला काय नाही, तिथून लोक एवढे स्लो स्लो जातात ना, इथं बाईक गाड्यांच्या याच्यातून बाईक फटाफट काढायला होते यार. आणि असं पण काय नाही, माझ्याकडे सगळे पेपर्स आहेत. आणि कुठल्या पोलिसांनी बोलला ना हे बाईक लाईन नाही, तर तिथं पण बाईक लाईनसाठी काय लिहिलेलं नाही इथं. अरे क्रेटा तुझ्या आईचा गावात भेंचोद. एक तर आहे पण तो आहे. ना यार प्लीज घर तक पहुंचने दे. घरी पण नुसतं पोचू द्या मला, बस अजून काय नाही. व्हॉट्स द टाईम बट 9:45. मला टेन्शन आहे भाई की कधी पण मी घरी पोचत नाही ना, की बाईक कुठं थांबून असं हे नको व्हायला यार. ते सगळ्यात मोठं टेन्शन चालू आहे माझ्या ह्याच्यात. आणि काल हा प्रॉब्लेम नव्हता, काल रात्री हा प्रॉब्लेमच नव्हता काल रात्री. हा आत्ता म्हणजे तिथं टर्न मारला ना मी, राईट टर्न मारला ना तिथं ह्याच्यासाठी जाण्यासाठी, त्याच्या एक 5 मिनटं आधी, म्हणजे मला वाटतं 5 मिनटं आधीच तो चालू झाला. का राईट टर्न मारण्याच्या वेळेस तो आवाज यायचं चालू झालं, की ते व्हायब्रेशन आणि हे फील झाली. हाँ मम्मी ऐसा क्यों हो रहा है बे. बघू यार आता पोचूया घरी आधी मस्तपैकी. आता बघू कसं करायचं आता. काही 20 तारखेपर्यंत सर्व्हिस सेंटर बंद आहे, मी काहीच नाही करू शकत. त्यानंतर बघू कसं आहे. भाई प्लीज घरी पोचूया आधी आपण घरी, त्याच्यानंतर काय व्हायचं आता. कारण की खूपच आता कसं झालं की भाई माझं लक्ष नुसतं त्या बाईकच्या आवाजावर आणि ह्याच्यावरतीच आहे. त्यामुळे आता छोटाचा छोटा पण व्हायब्रेशन मला आता सेन्सेशन हे व्हायला लागले की भाई काय नको प्लीज. तर चला आधी आता घरी पोचू आपण फटाफट.
बेलापूरपर्यंत आलो आहे आपण. आता आपण पोचू इथं कुठं आपल्या नेरूळला पोचू आणि लेट्स सी. माझ्या गोप्रोची पण बॅटरी संपली आणि मी सेफली जस्ट इथं कोपऱ्यातच गोप्रोची बॅटरी संपली. बट मला बघायला गेलं एक आवाज येत आहे. यायचा असताना आयडलिंगमध्ये पण आली असते, पण आयडलिंगमध्ये तो आवाज येत नाही. मला काहीच नाही म्हणजे काय कसला आवाज आहे तोच नाही कळत. काय तर आहे, पण काय तर नॉकिंग साऊंड आहे ते आता बघायला लागणार आहे. कुठं काय तर आहे, घासलं जाते. मेन तर असं हे होतं, मला फील येतं की घासते काय तर माझ्या याला. चेन यूज झाली का काय झालं ते आता बघायला लागणार आहे सगळं. बघू मग आता काय. बघू आता. बघू. आणि मला रिक्स काहीच नाही घ्यायचं बाईकवर. तर आता 20 तारखेनंतर सर्व्हिसिंगला देऊ बाईक. आता मला माहीत पण नाही याच्यात केवढा आवाज येतो जे मी बोलतोय ते. सो लेट्स सी हाऊ टू डील विथ दिस. बघू आता. चला बाय. बघू जरा वेळ नंतर मेन स्टँडला बाईक लाव आणि नंतर बघू कसला आवाज आहे. चलो द्या. बाय बाय. गोप्रोची पण जस्ट बॅटरी संपली आहे. मम्मी भाई सेफली मी घरी पोचलो. म्हणजे जस्ट म्हणजे एक मला असं वाटतं की गोप्रोची पण बॅटरी ना एक 100 मीटर्सवर डाय झाली. आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं की लाईक देव आहे ना, देव माझ्यासाठी ना परीक्षा घेतोय की सगळी गाड्या एकदमच सगळे सर्व्हिसिंगला आलेत. की देव इज लाईक तू कसं करतो आता सगळं मेंटेन कसं करतो बघासाठी. असं वाटतं की देव आहे ना परीक्षा घेतोय माझी. सिरियसली असं वाटतं कधी कधी एक मोठं पण काय तर भेटणार असेल. कसं की हे पण भेटू शकतं मला. देव याच्यासाठी पण मला टेस्ट करत असेल की तू आपले सगळे बाईक कसे मेंटेन करू शकतो. इफ नाही करू शकला तर मी तुला हे नाही देणार. इफ करू शकला तरच ही देईल मला. असंही असू शकतं भाई. तर त्यामुळं काय माहिती भाई आज एकदमच राईड एकदा कॅन्सल करायला लागली मध्येच. पण इट वॉज गुड डिसिजन. बघू आता कसं करायचं आहे आणि कसं करूया आपण काय तर त्यात.
चलो बाय. आता जस्ट गेअर बीट काढूनच मी वर आलो आहे. तर आता आपण परत करूया. आता याचा आवाज खूप आला असेल फॅनचा. सिरियसली बोलतो आहे. अँड भेटू आपण.